तर हाय हॅलो नमस्ते, मी शुभांगी मोठे स्वागत करते तुमचं सर्वांचं आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर कसे आहात सर्वजण? मजेत आहे ना? मी पण मजेत. तर बघा आता 5:30 वाजून गेलेत. तर म्हटलं चला रानात घास बीस नेलाय कापून आधी, आणि मग आता म्हटलं चला तिकडे शेपूची भाजी टाकलेली आपण कडात बघू खायला आली का. आली असली तर मग आता बाजारहून पण 2-4 दिवस झाले होते, भाजीपाला पण एवढा नव्हता राहायला, संपला होता. म्हटलं चला ताजी ताजी शेपूची भाजी घेऊन जाऊ. तर बघा आपली बाजरी अशी झाली बरं का, आता मस्त झाली, आता मस्त अशी दाट झाली. गवत वगैरे गवत त्यात फवार मारला तर सारं गवत जळून गेले. तर चला मी आता भैयाला आणलेला आहे मोबाईल धरायला, तर कॅमेरामॅन इकडे फोन देते आणि मी मग ब्लॉग कंटिन्यू करते. चाललोय आता इथं तुरी होत्या आपल्या, त्या घेतल्यात काढून तुरी बिरी. आता रान मोकळं झालं इथे. पुढं कडा टाकलेली भाजी, नवीन कडा टाकलेली. पहिलं आपण जे टाकलं होतं का ते केलं आता कदावर आणला खायला चालू 15 दिवसापासून, आणि इकडं आता नवीन टाकलेलं आहे. तर चला त्याच्यात बघू आता भाजी केवढी झाली. खायजोगी झाली असली तर नेऊ थोडीशी भाजीला घरी. भरपूर टाकेल त्याच्यात, पूर्ण दंडाला टाकलेली शेपूची भाजी. चिकाले करले पाणी दिलेलं आहे कोणलंय, बारीकच रे अजून. म्हटलं आली खायला. कोथंबीर आली, कोथंबीर आहे खायजोगी. शेपूची भाजी थोडीशी बारीकच बरं का, पण अजून थोड्या दिवसांनी खाल मी तुम्हाला इकडून दाखवते. मग तो दिसन बघा शेपूची भाजी अशी मस्त टाकलेली दांडाला. अजून पुढच्या हप्त्यात येईन खायला. वाटलं आली असं खायला, तशी एवढी झाली. कोथंबीरीला लागलेत फुलं, ते तर जास्त उन्हाळ्यात झाली ना, त्यामुळं ती काय एवढी चांगली नाही झाली, अशी एक सडीच गेली. उपटू राहिला का? शेपू म्हणून वाटलं शेपू आली असं खायजोगी झाली असं. कडा मस्त झालाय बघा, कडा छान झालाय आता. छान ना. बाया कोथंबीर आहे घरी, आजीन 2-3 जुड्या आणल्या त्या कोथंबीरीच्या, निसून ठेवली तशीच डब्यात. कोथंबीर आहे थोडीशी, घे आपल्याला संध्याकाळच्या भाजीपुरती. नको लय मोठी नको घेऊ, आजीला बाजारात विकायला का माहीत. राहू दे, आजी बाजारात नाही विकायला. शेपू भरपूर 2-3 दंडाला टाकेले, पण आली नाही अजून खायला. जाऊ दे, आपलं भाजीचं काम नाही झालं, पण तसं आज आपलं दुसरं काम आहे ते तर होईल. कारण की आपल्याला जे तुरीच्या काड्या होत्या का ते न्यायच्या चूल पेटायला. तर काड्या घेऊन जाऊ मग चूल पेटायला. जाऊ द्या, हे काम नाही झालं ते काम तरी होईल. मोठं लाकडं भरपूर आहेत घरी, पण मग चूल पेटायला बारीक काड्या लागतात ना, त्यामुळे म्हटलं मग तुरीच्या काड्या घेऊन जाऊ. मुळे कुठं तिकडे टाकेला आहे ना. इथं बी दिसते, ते मुळाच दिसतोय भैया. नाही देऊ मग काय ते मौरी का? मुळाचा असं रे, मौरी मुला तिकडे टाकली त्याला का. हा. तर बघा शेपूची भाजी लहानच होती, त्यामुळे शेपू नाही घेतली, मग कोथंबीर घेतली मस्त अशी. कोथंबीरीला फुलं लागलेत बरं का, पण मग छान आहे अजून. वास भरपूर, गावरान कोथंबीर टाकलेली होती. तर गावरान कोथंबीर होती. संध्याकाळी मस्त अशी वड्या बनवायच्या कोथंबीरीच्या, ताज्या ताज्या कोथंबीरीच्या वड्या बनवायच्या. शेपू आता पुढच्या हप्त्यात नाही. पातळ टाकलेली होती पण आजींले आहे ना. हा. मस्त अशी कोथंबीर आहे. बरं दिवस चाललीच नव्हती मी इकडं चक्कर मारायला. कोथंबीर फुलं आली, आजीना बी नाही पाहिले म्हणून इथं बाजारमध्ये जास्त नाही विकायला. आजीला सांगा गण. तर बघा असे ताजं ताजं शेतकऱ्यालाच भेटतं बरं का खायला, मस्त असं फ्रेश शेतातलं.
तर बस झाली आता, कारण की घरी बी कोथिंबीर 2-3 जुड्या आणलेल्या होत्या घरी, त्या पडलेल्या शिल्लक. आता हे ताजी ताजी चालवली आता, हे आपली घरची. तर चला आता काढे घेऊ आपण. तर निघालो आता घरी. एवढी एक मोठी घेतली, बस झाली एवढी, कारण की घरी 2-3 जुड्या पडलेल्या आहेत, निसून ठेवलेल्या आहे फ्रीजमध्ये मी. एवढ्याच मस्त अशा संध्याकाळी ताज्या कोथिंबीरीच्या वड्या बनवायच्या आता घरी गेलो. मस्त चुलीवरल्या. आणि तुरीच्या काड्या घेऊन जाऊ थोड्याशा. भैया कुठं पाहावं लागून तिकडे गेलाय पुढच्या ह्याच्यात, तिकडं समोर गेलाय ते समोरच्या बाजारीकडे. त्याला म्हटलं तिकडं ओललंय, पण नाही मम्मी मी मुळे आणतो. पण मुळे लावलेले तिकडं समोर, तो म्हणे मुळे आणतोय. तो तिकडं आता दिसायचं नाही तुम्हाला, सूर्य मग ते तिकडं समोर दिसते ते गुलाबी शर्टवाला. तर तिकडे गेलाय आता मुळे बघायला. बाजरी तुरी भरपूर उगल्या होत्या बरं का, तुरी बी गेल्यात जळून. याच्यात आहे बरं का शेपू, पण अशी झालेली बाई, अशी थोडीशी पिवळी सर झालेली. आणि त्यात बी आहे शेपू दिसती भरपूर आहे. इकडे बी टाकलेली, पण अशी पिवळी सर झाली. ग्रोप पडल्यावर झाली काय गण. याच्यात आहे खायाजोगी, पण नाही. गावात बी आम्ही फवारणी केली तणाची, तर बाकीचं सगळं तण मरत, पण हे चिटका मरतच नाही. तिकडच्या काढात बी तसंच चिटका भरपूर आहे. कडं काढायला गेलं ना, अख्ख्या कपड्याला चिटकाच लागतोय. किती काढतोय का उपटून. अरे चल ना, घरी जायचंय आपल्याला, चल. बघाल कर बंद.